विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख तसेच माडा परीक्षा लवकरच होणार आहे. त्याच अनुषंगाने जे महत्त्वाचे किंवा आपली परीक्षेच्या अनुषंगाने प्रॅक्टिस होण्याकरिता आपण मॉक टेस्ट ही सिरीज घेऊन आलो आहोत. या आधीच्या चारही टेस्ट आपण चॅनलवर अपलोड केल्या असून चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण आधीच्या टेस्ट देऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, आजच्या मॉक टेस्ट 5मध्ये 29 प्रश्न असणार आहेत 60 गुणांसाठी. यामध्ये मुख्यत्वे सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिशचा समावेश केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, परीक्षा कशी द्यायची बघूयात. आपणाकडे वही आणि पेन तयार ठेवा. त्यानंतर वहीवर 1 ते 30 आकडे लिहून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर आपणाकडे 30 सेकंदाचा वेळ देईल. या वेळेत आपण काय करायचं आहे की त्या प्रश्नाच्या समोर आपला आन्सर द्यायचा आहे. प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि ॲट द एंड मी सर्व उत्तरे तुम्हाला सांगणार आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर खाली आपले गुण तुम्हाला कमेंट करायचे आहेत. त्यानंतर परीक्षेची योजना कशी आहेत? योग्य उत्तरासाठी 2 गुण द्यायचे आहेत. प्रश्न जर चुकला तर 0.5 गुण वजा करायचे. आणि अनुत्तरित म्हणजे जर क्वेश्चन स्किप केला तर काहीही करायचं नाही. लक्षात घ्या, परीक्षा देण्याचे फायदे कोणते आहेत? कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट आपणामध्ये तयार होईल. त्यानंतर परीक्षेची भीती दूर होईल आणि मोठा प्रश्नसंच आपल्याकडे तयार होईल. विद्यार्थ्यांनो, काय करायचं आहे की ह्या ज्या मॉक टेस्ट आहेत विद्यार्थ्यांनो, एकदम सिरियसली अटेम्प्ट करायचे आहेत. तर चला तर मग आजच्या मॉक टेस्टला सुरुवात करूयात. मॉक टेस्ट क्रमांक 4, त्यातील पहिला प्रश्न. कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे? आपले ऑप्शन आहे कसा, मढ, कुरटे की कुलाबा. विद्यार्थ्यांनो, आपला वेळ ऑलरेडी चालू झाला आहे. प्रश्न वाचून झाल्यानंतर मी ऑटोमॅटिक वेळ चालू करणार आहेत. माझ्याकडे स्टॉपवॉच आहे, त्यामुळे आपण काय करायचं आहे की न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे? आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. येत असेल तर लगेच पुढे लिहा, नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? आपले ऑप्शन आहे अंबोली, त्यानंतर नाशिक, त्यानंतर रायगड की अहमदनगर. 20 सेकंदाचा वेळ बाकी. विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन जर येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि ॲट द एंड सर्व उत्तरे मी तुम्हाला सांगणारच आहे. 10 सेकंदाचा वेळ बाकी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3. तसुमाई डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, रायगड की ठाणे. तसुमाई डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहे नाशिक, पुणे, रायगड की ठाणे. 20 सेकंदाचा वेळ बाकी आहे आपल्याकडे. पाठीमागील सर्व प्रश्नपत्रिके आपण जर अटेम्प्ट केले असेल तर तुम्हाला हे प्रश्न सोपे जाणार आहे. मॉक सराव आहे विद्यार्थ्यांनो, अगदी सिरियसली ही टेस्ट द्यायची आहे. टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4. तोरणमाळ डोंगररांगेतील कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर, त्यानंतर मनसर, चिखलदरा की तोरणमाळ. तोरणमाळ डोंगररांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? 20 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. येत नसेल तर स्किप करू शकता. ॲट द एंड मी तुम्हाला सर्व उत्तरे सांगणारच आहे. तोरणमाळ डोंगररांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर, मनसर, चिखलदरा की तोरणमाळ. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5. भारतात 0 ते 6 या वयोगटात मुलांमधील स्त्री पुरुष प्रमाण 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत? आपले ऑप्शन आहे 770, त्यानंतर 980, त्यानंतर 914 की ऑप्शन डी 720. आन्सर येत असेल तर क्वेश्चन क्रमांक 5च्या समोर आपला आन्सर लिहून घ्या. ABCD जेही आपला आन्सर असेल ते लिहून घ्या. ॲट द एंड तुम्हाला सर्व उत्तरे टॅली करायची आहेत. ही मॉक टेस्ट एकदम सिरियसली अटेम्प्ट करा विद्यार्थ्यांनो, कारण की अशा पद्धतीने तुमचा जास्तीत जास्त सराव होणार आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6. दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती कोण होते? दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती कोण होते? स्वामी श्रद्धानंद, गोपाळ बाबा वलंकर, शिव कांबळे की विराज शिंदे. दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती कोण होते? ऑप्शन ए स्वामी श्रद्धानंद, गोपाळ बाबा वलंकर, शिव कांबळे की ऑप्शन डी विराज शिंदे. प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, शापित गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात? गोपाळ गणेश आगरकर, नारायण श्रीपद राजहंस, त्यानंतर विदा सावरकर की विनोबा भावे? शापित गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात? गोपाळ गणेश आगरकर, नारायण श्रीपद राजहंस, विदा सावरकर की ऑप्शन डी विनोबा भावे? 10 सेकंदाचा वेळ आपणाकडे बाकी आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, बालगंधर्वांचे पूर्ण नाव काय? बालगंधर्वांचे पूर्ण नाव काय? न्यायमूर्ती रानडे, विरा शिंदे, गोविंद श्रीपाद डांगे की ऑप्शन डी नारायण श्रीपद राजहंस? बालगंधर्वांचे पूर्ण नाव काय? ऑप्शन ए न्यायमूर्ती रानडे, विरा शिंदे, गोविंद श्रीपाद डांगे की नारायण श्रीपद राजहंस? 15 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांना आपल्याकडे बाकी आहे. आपण आपल्या प्रश्नासमोर उत्तर लिहून घ्या. येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला? आपले ऑप्शन आहेत विरा शिंदे, त्यानंतर शिव कांबळे, त्यानंतर दादासाहेब फाळके की ऑप्शन डी नारायण गुरु? भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केलेला आहे? विरा शिंदे, शिव कांबळे, दादासाहेब फाळके की ऑप्शन डी नारायण गुरु? प्रश्न विचारून झाल्यानंतर आपणास फक्त 30 सेकंदाचा वेळ देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो 10 सेकंद आपणाकडे बाकी आहे. भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला? विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्या हे उद्गार कोणी काढले? फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्या हे उद्गार कोणी काढले? आपले ऑप्शन आहेत शाहू महाराज, दादासाहेब फाळके, रमाबाई रानडे की ऑप्शन डी विनोबा भावे? आपला टाईम चालू झाला आहे विद्यार्थ्यांनो. 20 सेकंद आपणाकडे बाकी आहे. जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता आणि ॲट द एंड पेशन्सने व्हिडिओ बघा, कारण की सर्व मी तुम्हाला उत्तरे सांगणार आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करता, ट्राय करतात, तेव्हा काय होतं विद्यार्थ्यांनो, तो प्रश्न तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो एकदम सिरियसली मॉक टेस्ट अटेम्प्ट करायचे आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. आपले ऑप्शन आहे साने गुरुजी खूपच संवेदनशील होते. किती संवेदनशील होते साने गुरुजी? साने गुरुजी किती संवेदनशील होते? खूपच संवेदनशील होते साने गुरुजी. विद्यार्थ्यांनो व्यवस्थित प्रश्न वाचा, त्यानंतर ऑप्शन बघा आणि आपलं जे उत्तर असेल ते लगेच आपल्या प्रश्नाच्या समोर लिहून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो 5 सेकंदाचा वेळ आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. ऑप्शन ए स्वतःहून स्वीकारणे, जबाबदारी झिडकारणे, भीती दाखवणे की ऑप्शन डी अवघड काम करावयास सांगणे? उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. स्वतःहून स्वीकारणे, जबाबदारी झिडकारणे, भीती दाखवणे की अवघड काम करावयास सांगणे? 10 सेकंद आपणाकडे वेळ बाकी आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? ऑप्शन ए क्रियाविशेषण, त्यानंतर ऑप्शन बी विशेषण, त्यानंतर ऑप्शन सी शब्दयोगी अवयव की ऑप्शन डी नाम? गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? क्रियाविशेषण, त्यानंतर ऑप्शन बी विशेषण, शब्दयोगी अवयव की ऑप्शन डी नाम? 10 सेकंदाचा वेळ आपणाकडे बाकी आहे. येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, सचिन क्रिकेट खेळतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. आपले ऑप्शन आहे सकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, ऑप्शन सी साधित क्रियापद की ऑप्शन डी अकर्मक क्रियापद? सचिन क्रिकेट खेळतो क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन ए आहे सकर्मक, बी आहे संयुक्त क्रियापद, सी आहे साधित क्रियापद आणि ऑप्शन डी आहे अकर्मक क्रियापद. विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे.
येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून अपकर्षदर्शक संख्यावाचक क्रियाविशेषणे योग्य उत्तर कोणते? आपले ऑप्शन आहे, मला त्यांचे वागणे बिलकुल आवडलेले नाही, माझ्या हाताला तो चुकून लागला, त्यांच्या सभेस चिक्कार गर्दी झाली होती. ऑप्शन डी, ते काम त्यास पुरेसे आहे. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून अपकर्षदर्शक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे योग्य उत्तर कोणते? मला त्यांची वागणे बिलकुल आवडले नाही, माझ्या हाताला तो चुकून लागला, त्यांच्या सभेस चिक्कार गर्दी होती, की ऑप्शन डी, ते काम त्यास पुरेसे आहे. विद्यार्थ्यांनो, 5 सेकंदाचा वेळ आहे. आपण लगेच पुढे लिहून घ्या. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16. खालील म्हणीचा अर्थ सांगा. उथळ पाण्याला खळखळाट फार. आपले ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज. ऑप्शन बी, मुळातच काही नाही पण नसत्या उठाठेवी कशाला. त्यानंतर ऑप्शन सी, अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज. आणि ऑप्शन डी आहे, ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो. विद्यार्थ्यांनो, खालील म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. विद्यार्थ्यांनो, 15 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार ह्या म्हणीचा अर्थ आपण सांगायचा आहे. जर येत नसेल प्रश्न तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे कोण? आपले ऑप्शन आहेत, आप्तस्वकीय. त्यानंतर बी आहे गणगोत. ऑप्शन सी आहे सहोदर, की ऑप्शन डी आहे आप्तेष्ट. एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे कोण? ऑप्शन ए आप्तस्वकीय, ऑप्शन बी गणगोत, ऑप्शन सी सहोदर, की ऑप्शन डी आप्तेष्ट. जे आपण आकडे नोटबुकमध्ये लिहिले आहे त्याच्यासमोर लगेच उत्तर लिहून घ्या, कारण की शेवटी टॅली करायला तुम्हाला सोपं जाणार आहे. विद्यार्थ्यांनो, 5 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. खालील वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता? जीवाची उलघाल होणे. आपले ऑप्शन आहेत. ए, ब्रह्मांड आठवणे. बी आहे जीवापाड जपणे. ऑप्शन सी आहे जीवाचे रान करणे. आणि ऑप्शन डी आहे जीव मुठीत धरणे. खालील वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता? जीवाची उलघाल होणे, ब्रह्मांड आठवणे, जीवापाड जपणे, जीवाचे रान करणे, की ऑप्शन डी जीव मुठीत धरणे. 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. तू जो कुर्ता मला दिला होतास तो मी घातला आहे. यातील गौण व मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल? आपला ऑप्शन ए आहे, मी घातला आहे तो कुर्ता तू दिला आहेस. मी जो कुर्ता घातला आहे तो तू मला दिला होतास. ऑप्शन सी, तू दिलेला कुर्ता मी घातला आहे, की ऑप्शन डी, मी घातलेला कुर्ता तू दिलेला होतास. विद्यार्थ्यांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. जेव्हा मोठा प्रश्न येतो तेव्हा आपला टाईम खूप जास्त खातो, तर असे प्रश्न खूप फास्ट पद्धतीने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तू जो कुर्ता मला दिला होतास तो मी घातला आहे यातील गौण व मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल? ऑप्शन ए, बी, सी, डी व्यवस्थित विद्यार्थ्यांनो वाचा आणि आपल्या नोटबुकमध्ये लगेचच नोट डाऊन करा. विद्यार्थ्यांनो, आपला टाईम संपलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. मन पूर्ण करा. इकडे आड तिकडे काय. इकडे आड तिकडे काय. आपला ऑप्शन आहे झाड, बी आहे नदी, ऑप्शन सी आहे समुद्र, की ऑप्शन डी विहीर. विद्यार्थ्यांनो, मन पूर्ण करायचे आहे. इकडे आड तिकडे काय. आपले ऑप्शन आहे ए झाड, बी नदी, सी समुद्र, की ऑप्शन डी विहीर. विद्यार्थ्यांनो, आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. आपण नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. व्हिडिओ पॉज किंवा पुढे अजिबात करायचा नाही. तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ वॉच करत पुढे जायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. पुट हेड्स टुगेदर. पुट हेड टुगेदर म्हणजे काय? बिकम बँकरप्ट, टू शेअर जॉय अँड सॉरो. ऑप्शन सी, कन्सल्ट सिरियसली, की ऑप्शन डी टू चॅलेंज. पुट हेड्स टुगेदर मीन्स आपले ऑप्शन ए आहे बिकम बँकरप्ट, टू शेअर जॉय अँड सॉरो, ऑप्शन सी कन्सल्ट सिरियसली, की ऑप्शन डी टू चॅलेंज. क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. जर क्वेश्चन चुकला तर तुम्हाला -0.5 मार्क्स वजा करायचे आहे. विद्यार्थ्यांनो, 5 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22. टू थ्रो डाऊन दी ग्लो.
टू थ्रो डाऊन द ग्लो म्हणजे काय? आपले ऑप्शन आहे टू चॅलेंज, टू गिव्ह अप, टू हिट हार्ड की ऑप्शन डी टू स्टार्ट फॉर डेस्टिनेशन. क्वेश्चन क्रमांक 22 आहे टू थ्रो डाऊन दी ग्लो म्हणजे काय? टू चॅलेंज, टू गिव्ह अप, टू हिट हार्ड, टू स्टार्ट फॉर अ डेस्टिनेशन. विद्यार्थ्यांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचा, ऑप्शन बघा. क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 टू क्रॉस सॉर्ड मीन्स टू गिव्ह अ चॅलेंज, टू फाईट, टू टॉक नॉनसेन्स की टू कीप calm. टू क्रॉस सॉर्ड्स मीन्स विथ टू गिव्ह अ चॅलेंज, टू फाईट, टू टॉक नॉनसेन्स की टू कीप अ calm. विद्यार्थ्यांनो 15 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. व्यवस्थित प्रश्न वाचा, त्यानंतर ऑप्शन बघा आणि लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. टू क्रॉस सॉर्ड मीन्स विथ टू गिव्ह अ चॅलेंज, टू फाईट, टू टॉक नॉनसेन्स की टू कीप calm. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 फॉल फ्लॅट मीन्स ऑप्शन ए टू डू समथिंग रॉंग, अन अनवर्थी पर्सन इन लार्ज फेल टू विन ॲप्रिशिएट. विद्यार्थ्यांनो फॉल फ्लॅट मीन्स काय? टू डू समथिंग रॉंग, अन अनवर्थी पर्सन इन लार्ज फेल टू विन ॲप्रिशिएट. नोटबुकमध्ये 24 नंबरच्या प्रश्नासमोर आपला ऑप्शन लिहून घ्या. 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. येत नसेल तर तुम्ही प्रश्न अनुत्तरित ठेवू शकता, म्हणजे तुमचे कोणतेही मार्क्स मायनस होणार नाही. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 टू ग्रीस वन पाल्म मीन्स आपले ऑप्शन आहे मेक युजलेस वर्क, डू मेकॅनिकल वर्क, टू ब्राईब समवन की ऑप्शन डी फ्लॅटरी. टू ग्रीस वन पाल्म मीन्स मेक युजलेस वर्क, डू मेकॅनिकल वर्क, टू ब्राईब समवन की ऑप्शन डी फ्लॅटरी. विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आहे. येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26 अ रेड लेटर डे मीन्स विथ ॲन इम्पॉर्टंट डे, अ हॉलिडे, ग्रेट प्रोटेस्ट की अ ब्लडी डे. अ रेड लेटर डे मीन्स विथ ॲन इम्पॉर्टंट डे, अ हॉलिडे, ग्रेट प्रोटेस्ट की अ ब्लडी डे. विद्यार्थ्यांनो 30 सेकंदाचा वेळ आहे. अंदाज व्यक्त करायचा आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा परफेक्ट ॲन्सर गेस करायचा आहे. येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27 ओव्हर हेड अँड इयर्स मीन्स टू अटॅक द अपर पार्ट, ऑप्शन बी कम्प्लिटली, ऑप्शन सी टू रिकन्सिडर वन्स डिसिजन की ऑप्शन डी नन ऑफ दीज. प्रश्न परत वाचतो. ओव्हरहेड अँड इयर मीन्स काय? टू अटॅक दी अपर पार्ट, कम्प्लिटली, टू कन्सिडर वन्स डिसिजन की नन ऑफ दी अबव. विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आहे. नोटबुकमध्ये ॲन्सर नोट डाऊन करून घ्या. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28 डायमंड कट डायमंड मीन्स ऑन डेली अर्निंग, टू बिलॉंग अ रॉयल फॅमिली, अ चेअरफुल ऑब्जेक्ट की ऑप्शन डी रायव्हल वेल मॅच. डायमंड कट डायमंड मीन्स ऑन डेली अर्निंग, टू बिलॉंग टू अ रॉयल फॅमिली, अ चेअरफुल ऑब्जेक्ट की ऑप्शन डी रायव्हल वेल मॅच. 10 सेकंदाचा वेळ आहे. व्यवस्थित प्रश्न वाचा, त्यानंतर ऑप्शन बघा आणि याचा ॲन्सर नोटबुकमध्ये नोट डाऊन लगेचच करून घ्या. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29 वन अँड ऑल मीन्स ऑप्शन ए अ वाईड स्प्रेड टॉपिक, टू बिकम फ्रेंडली एव्हरीबडी की ऑप्शन डी अ लाईफ फुल ऑफ कॉरल. वन अँड ऑल मीन्स काय? अ वाईड स्प्रेड टॉपिक, टू बिकम फ्रेंडली एव्हरीबडी की ऑप्शन डी अ लाईफ फुल ऑफ कॉरल. 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30 अ हार्ड नट क्रॅक म्हणजे काय? ऑप्शन ए आहे अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व, टू डू मॉनिटरिंग, अ करेजियस मॅन, हायली एक्झॅगरेटेड.
अ हार्ड नट क्रॅक मीन्स काय? अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व, टू डू मॉनिटरिंग, अ करेजियस मॅन, की ऑप्शन डी हायली एक्झॅग्युरेटेड. व्यवस्थित प्रश्न आणि ऑप्शन बघा विद्यार्थ्यांनो. आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स अप. आपण टोटल 30 प्रश्न बघितले आहेत. तर आता काय करायचं आहे, मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहेत. तुम्ही काय करायचं आहे, तर आपण दिलेलं उत्तर टॅली करून बघत आहेत. लक्षात घ्या, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारलेला होता, कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कुर्टे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंबोली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, तोसुमाई डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, तोरणमाळ डोंगररांगेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, तोरणमाळ. आपण काय करायचं आहे की लगेच नोटबुकमध्ये कोणतं चुकलं कोणतं बरोबर हे लगेच फुली बरोबरचे चिन्ह असं देऊन तुम्ही टॅली करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, भारतात 0 ते 6 या वयोगटात मुलांमधील स्त्री पुरुष प्रमाण 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 914 हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती कोण होते? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वामी श्रद्धानंद. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, शापित गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नारायण श्रीपाद राजहंस. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, बालगंधर्वांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 8चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, नारायण श्रीपाद राजहंस. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, दादासाहेब फाळके. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, फासे फारद्यांना माणसासारखे जगू द्या हे उद्गार कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक ए, शाहू महाराज हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायला तुम्हाला सांगितलं होतं. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, किती संवेदनशील होते साने गुरुजी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा होता. तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी, अवघड काम कराव्यास सांगणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे? तर लक्षात घ्या, क्वेश्चन क्रमांक 13चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, शब्दयोगी अवयव. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, सचिन क्रिकेट खेळतो क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, सकर्मक क्रियापद. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, खाली दिलेल्या पर्याय उत्तरातून अपकर्षदर्शक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे योग्य उत्तर कोणते? तर 15चं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक बी, माझ्या हाताला तो चुकून लागला हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, खालील म्हणीचा अर्थ सांगा. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक डी, ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाई मारतो हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, एका आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे काय? तर ऑप्शन क्रमांक सी, सहोदर याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, खालील वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार कोणता? जीवाची उलगाल होणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए, ब्रह्मांड आठवणे हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, तू जो कुर्ता मला दिला होतास तो मी घातला आहे यातील गौण व मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल? तर 19चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मी जो कुर्ता घातला आहे तो तू मला दिला होतास हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, मन पूर्ण करा इकडे आड तिकडे विहीर ऑप्शन क्रमांक डी हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, पुट हेड्स टुगेदर म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, कन्सल्ट सिरियसली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, टू थ्रो डाऊन दी ग्लो म्हणजे ऑप्शन क्रमांक ए, टू चॅलेंज. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, टू क्रॉस सॉर्ड म्हणजे काय? तर क्वेश्चन क्रमांक 23चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू फाईट. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, फॉल फ्लॅट म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक डी, फेल टू विन ॲप्रिशिएट. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, टू ग्रीस वन्स पाल्म म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक सी, टू ब्राईब समवन हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, अ रेड लेटर डे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक ए, ॲन इम्पॉर्टंट डे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, ओव्हर हेड अँड इयर्स मीन्स काय? तर ऑप्शन क्रमांक बी, कम्प्लिटली हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, डायमंड कट्स डायमंड म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक डी,
रायव्हल वेल मॅच्ड हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29. वन अँड ऑल मीन्स काय? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, एव्हरीबडी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30. अ हार्ड नट क्रॅक म्हणजे काय? तर ऑप्शन ए, अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व हे याचं योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो, आपण 30 प्रश्न बघितले आहेत. आपण काय करायचं आहे, तर आता व्हिडिओ बघून झाल्यानंतर किंवा व्हिडिओ बघत असताना तुम्ही सगळे टॅली करत चला. बरोबर किती आलेत? सपोज 30 पैकी 20 बरोबर आले तर किती? 20 दुनी 40 मार्क झाले. 10 चुकले तर -0.5 म्हणजे 5 मार्क वजा करायचे आहेत. 40 वजा 5 तर 35 मार्क तुम्हाला 60 पैकी मिळाले आहे. तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे की किती तुम्हाला मार्क्स भेटले. बरोबर, 35/60 म्हणजे 60 पैकी 35 मार्क मिळाले, हा त्याचा अर्थ होईल. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला चालू घडामोडीचा डेली प्रॅक्टिस करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्या. स्पर्धा परीक्षा तयारी आणि नवीन अपडेट्स तुम्हाला हवे असेल तर ज्ञानवंदना एज्युकेटर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता. ह्या दोन्ही लिंक विद्यार्थ्यांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, न चुकता जॉईन व्हायचं आहे. विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण की जेव्हाही व्हिडिओ येईल विद्यार्थ्यांनो, जवळपास आपण दिवसाला 2 ते 3 व्हिडिओ टाकत असतो. जेव्हा व्हिडिओ टाकला जाईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. तसेच आपले काही सजेशन असेल तर तेही तुम्ही खाली कमेंट करू शकता. विद्यार्थ्यांना, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. त्या कारणास्तव आम्ही आपणापर्यंत सर्व कंटेंट फ्री आणत असतो. विद्यार्थ्यांना, हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. थँक्यू.